आजपर्यंत मी रुचकर मेजोनीवर खूप रेसिपी दाखवल्या, पण माझ्या अशा लक्षात आलं की मी पनीरची रेसिपी दाखवलेली नाहीये, म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांवर अन्याय झाल्यासारखा वाटायला लागला मला. म्हणून आज मी अगदी सगळ्यात लोकप्रिय अशी रेसिपी पनीरची दाखवणार आहे, पनीर बटर मसाला. आता आपण मसाला करून घेऊया. मिक्सरी तयार आहे, सगळे इन्ग्रेडियंट्स तयार आहेत. टोमॅटो, कांदा, 2 टोमॅटो घेतलेत, 2 कांदे आहेत. त्यानंतर काजू साधारण 2 टेबलस्पून, साखर अर्धा चमचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 टेबलस्पून सांबार मसाला, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला आणि नेहमीचा आपला 1 टेबलस्पून मिक्स मसाला. आणि हे सगळं आपण ग्राइंड करतोय. आपला मसाला वाटून झालेला आहे. आता आपण काय करायचंय, मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे. हे काढून घेऊया. आपला मसाला जो आहे तो अगदी छान असा फाईन बारीक झाला पाहिजे, कारण आपल्याला करायचं आहे पनीर बटर मसाला, म्हणजे त्याला छान अशी ग्रेव्ही झाली पाहिजे. आता आपण ती बटरवर मस्तपैकी फ्राय करूया. पण जेव्हा आपण बटर घालतो तेव्हा थोडंसं आपल्याला तेल वापरायचंय, नाहीतर काय होतं, आपण जे बटर घेतो ते करपतं. साधारण अर्धा चमचाच घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. आणि 2 चमचे आपल्याला घ्यायचे बटर, 2 टेबलस्पून बटर वितळून द्यायचंय. बटर वितळलेला आहे. आपण आता हा मसाला घेतलेला आहे तो घेऊया. आणि आता आपण थोडंसं पाणी घालूया, कारण सगळा मसाला थोडा थोडा लागलेला आहे. असं बाजूला ठेवूया. आणि छानपैकी मसाला जो आपला आहे तो आपण परतून घेणार आहे. त्यात थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. माझा आवडीचा विषय. छान होऊन द्यायचंय. जेव्हा साईडने तेल किंवा तूप आपण जे घातलेलं असतं ते सुटायला लागतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपला मसाला हा तयार आहे. तर आपण परतून घेऊया. बटर असं साईडने सुटतंय. आपण आता काय करूया, ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया. आता आपण पनीर घालूया. छोटे छोटे पीसेस केलेत आपण त्याच्यात. हे साधारण पाव किलो पनीर आहे. यात तुम्ही पनीर तळून घातलं तरीही चालतं, पण डिरेक्टली असं पनीर घातलेलं जास्त चांगलं लागतं. थोडंसं पाणी, एक अर्धा कप. आणि आता ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि एक 5 ते 10 मिनिटं त्याला छान असं शिजून द्यायचंय. वाफ येऊन द्यायची त्याला, कारण पनीर शिजलं गेलं पाहिजे. बरं, एक गडबड झाली आहे. आत्ता मला माझ्या कॅमेरामॅनने सांगितलं की ताई ह्याच्यात मीठ नाही घातलंय. जाऊ दे, असं होतं, वय झालंय, पण ते तुम्ही ठरवायचं झालंय की नाही ते. आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया. छान त्याला तवंग सुटलेलं आहे. गॅस बंद करूया. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालतोय. छानपैकी मिक्स करून घेऊया. ह्याच्यात थोडंसं आपण बटर घालूया आणि थोडंसं गार्निश करायचंय कोथिंबीरने. जर तुम्हाला ह्याच्यावरती चीज ग्रेट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकतात. पनीर बटर मसाला तयार आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच व्हेजिटेरियन लोकांवरती अन्याय नाही होणार. तर तुम्ही आता हे करून बघा आणि मला कळवा. खूपच छान आहे रेसिपी, टेम्पटिंग आहे. वैभव हा ना, ह्याला तर धपाटाच घालते मी. काय रे तू.
जेवणामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे की जेवणाच्या टेबलावरती जर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोक बसली तर काही वाद न घालता काही न बोलता डिरेक्टली जेवायला सुरुवात करतात. बरोबर ओळखलं, पनीर. तर आज मी तुम्हाला एक मस्तपैकी पनीरची रेसिपी दाखवते, पनीर टिक्का मसाला. आपण इकडे 1/2 किलो पनीर घेतलेले, त्याचे असे छोटे छोटे पीसेस केलेले, तुम्ही मोठेही करू शकतात. यात आपण घेतोय थोडंसं मीठ, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर धणा पावडर एक साधारण अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा. आणि आता हे सगळं मिक्स करायचं. आता हाताने न मिक्स करता तुम्ही टॉस करा. पनीरला सगळं लागलं गेलं पाहिजे, कारण तुम्ही हाताने जर मिक्स केलं तर तो कुस्करण्याची शक्यता आहे. आणि ह्याला काय तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास ठेवायची गरज नाहीये. आपण काय करूया, ग्रिल करूया. अशा आपण सळईला लावून घ्यायचे आणि छानपैकी ग्रिल करायचे. थोडंसं त्याला असा काळपट असा कलर आला की आउटलाईनला की आपण ते काढायचे. हे झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपले हे सगळे जे पनीर आहेत ते आपण ग्रिल करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळे पनीर ग्रिल करून घेतले. आता आपण ग्रेव्ही करणार आहोत. आपण 2 टेबलस्पून ऑइल घेतोय. एक टेबलस्पून बटर. पनीर टिक्का मसाला आहे म्हणून आपल्याला तेल आणि बटर थोडं जास्त लागणार आहे, तरच त्याला मस्त छान चव येणार आहे. बटर वितळून द्यायचंय पूर्णपणे. बटर वितळलेलं आहे. आता आपण ह्यात 3 कांदे बारीक चिरून घेतले ते घालणार आहोत आणि ते व्यवस्थित होऊन द्यायचे. यात आपण आता आलं लसणाची पेस्ट घालूया. 1 टेबलस्पून आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. लक्षात ठेवायचं बटर घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं. अर्धा चमचा साखर आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता कांदा छान होऊन द्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता आपण टोमॅटो प्युरी घेऊया. आपण 3 मोठे टोमॅटो घेतले, त्याची 1 कप प्युरी केलेली आहे. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर एकच उकळी येऊन द्यायची आहे. 1-2 मिनिटं फक्त. उकळी आलेली आहे. आता आपण सगळे मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून सांबार मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला. ऑरेंज रेड कलर घ्यायचा आपण, थोडासा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करायचंय. आणि यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय. अगदी पातळी नसते ही ग्रेव्ही. आता हे आपण 5 मिनिटं होऊन द्यायचंय. आपली ग्रेव्ही तयार होते, पण आपण आता काय करायचंय, ह्याच्यामध्ये आपण ग्रिल केलेले जे पनीर आहेत ते घालायचे. म्हणजे त्या पनीरमध्ये पण तो मसाला मस्तपैकी छान गेला पाहिजे आणि पनीर अजून छान असे मऊ होतात. मग आपण हे 5 मिनिटं अजून शिजवून देऊया. पनीर टिक्का मसाला तयार आहे. मस्तपैकी तरी आलेली आहे बटरची. आपण आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. थोडीशी वरून कोथिंबीर. अरे जरा भरत, जरा बाजूला व्हा, मला बोलून तरी देत नाही. बघा कशी खातात. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं ना
की रेसिपी कशी झाली, ताव मारतात हे लोक सगळे, आणि तुम्ही लगेच सबस्क्राईब करा. काय काय हे बघितलं, हे बघितलं का काय चाललंय. पालेभाज्यांमध्ये माझी सगळ्यात आवडती भाजी म्हणजे पालक, आणि पनीर सगळ्यांनाच आवडतं. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून मी आज करते पालक पनीर. आपण सुरुवातीला पालक ब्लांच करून घेऊया. आपण इथे पाणी उकळत ठेवूया. पाणी उकळलेलं आहे आणि इथे आपण पालक घेतले. तर आपण एक मोठी जुडी घेतली आणि त्याची फक्त पानं घेतलेली, देठ आपण काढून टाकलेले. तर आता आपण हे पालक जे आहेत ते हे पाण्यात घालूया. आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची आपल्याला. पालक छानपैकी ब्लँड झालेला आहे. हे जास्त पण उकळायचं नाही, जर जास्त उकळवलं तर पालक आपला काळा पडतो. तर आपण आता गॅस बंद करूया. आपण आता या चाळणीमध्ये हा पालक घालणार आहोत. सगळं आपण व्यवस्थित हा पालक काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावर थंड पाणी घालायचंय, जेणेकरून जी कुकिंग सिस्टीम आहे ती स्टॉप होणार आहे आणि पालकाचा रंग आपल्याला हिरवागार मिळणार आहे. पालक थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सर मधनं ग्राइंड करून घेऊया. सगळं पाणी काढून घ्यायचंय. 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटीप्रमाणे. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. पालक ग्राइंड झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि आता तेल गरम करूया. 3 टेबलस्पून आपण तेल घेतोय. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात 1 टीस्पून जिरं घालणार आहोत आणि त्यात 1 टेबलस्पून आपण घेतोय आलं लसूण क्रश आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालतोय आणि पाव चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे. ह्यात मीठ थोडंसं आपण कमी घालणार आहोत कारण पालक थोडासा खारट असतो. 1 टेबलस्पून जिरा पावडर आणि 1 टेबलस्पून धणा पावडर. थोडं मिक्स करायचंय. आता यात थोडंसं पाणी घालायचंय आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून द्यायचंय. ह्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं वाट बघायची. आपण बघूया कांदा मऊ झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ग्राइंड केलेला पालक घालणार आहोत. थोडं ढवळून घ्यायचंय, व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता यात पनीर घालूया. आपण इकडे 200 ग्रॅम पनीर घेतलंय, बारीक बारीक पीसेस केले. छान मिक्स करूया. आपण आता ह्यात 1 टेबलस्पून मलाई घालूया. थोडं मिक्स करायचंय आणि ह्याच्यावर झाकण देऊन एक 10 मिनिटं वाट बघायची. बघूया आपण झालंय का. छानपैकी झालेला आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे इथे. आपण गॅस बंद करूया. गार्निशिंग साठी आपण ह्याच्यावरती मलाई किंवा फ्रेश क्रीम घालूया. पालेभाज्यांमधली सगळ्यात हॅपनिंग रेसिपी हीच असणार असं मला वाटतंय. तर तेव्हा तुम्ही ही करून बघा आणि अशाच छान छान पनीरच्या रेसिपीसाठी पाहत राहायचे रुचकर मेजवानी.
आपल्या चॅनलवर अंडा भुर्जी तर आहेच, तर व्हेजवाल्यांनी मला प्रश्न केला की ताई आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी पनीर भुर्जी. तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे पनीरची भुर्जी. तेल गरम करूया. पनीर भुर्जी म्हटलं की तेल थोडंसं जास्त, 4 टेबलस्पून. तेल तापलंय, आपण ह्यात घालूया 1 टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, मीठ चवीप्रमाणे आणि 1 टेबलस्पून मिक्स मसाला. कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी परतवून घ्यायचंय. आता आपण पनीर किसून घेऊया. आपण इकडे 150 ग्रॅम पनीर घेतलंय. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे 5 मिनिटं होऊन द्यायचंय. भुर्जी तयार आहे. आता आपण काढून घेऊया ती. यावरती कोथिंबीर, व्हेजिटेरियन लोकांसाठी पटकन बनवता येईल असा एकदम बेस्ट ऑप्शन आणि तो पण टेस्टी. तर अशा सोप्या सोप्या रेसिपीसाठी तुम्ही पाहत राहायचे रुचकर मेजवानी. नॉन व्हेजिटेरियन लोक आणि व्हेजिटेरियन लोक या लोकांचं एकमध्ये एकाच गोष्टीवर होतं आणि ते म्हणजे पनीर. याच पनीरची मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवते, पनीर पुलाव. 4 ते 5 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचे. तेल तापलेलं आहे. जिरं 1 टेबलस्पून, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, आता आपण कांदा घेऊया उभा चिरलेला. त्यानंतर सिमला मिरची 1 उभी चिरलेली, थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, एक टेबलस्पून काळी मिरी पावडर, 1 लिंबाचा रस आणि छानपैकी परतून घ्यायचंय. थोडासा कांदा होऊन द्यायचंय. 5 मिनिटं आपण वाफ येऊन देऊया. झाकण ठेवूया. बघूया आपण झालंय का. छानपैकी वाफ आलीये. आता आपण यात पनीरचे तुकडे घालूया. साधारण 200 ग्रॅम घेतले आपण पनीर. आता आपण भात घेऊया. तो आपण शिजवून घेतलेला आहे. साधारण आपण 300 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता एक वाफ येऊन देऊया आपण. 10 मिनिटं वाट बघूया. झाकण ठेवूया. मला असं तिथे दिसतंय की दरदरून वाफ आलेली आहे. आलेलीच आहे. गॅस बंद करूया आणि कोथिंबीर घालूया भरपूर अशी. माझी फेवरेट कोथिंबीर कितीही महाग असलेली नसेल तरी मी कुठून ती आणणारच. हा पनीर पुलाव तुम्ही डाळ तडका किंवा डाळ फ्राय किंवा कुठचीही डाळ
किंवा मग कुठच्याही वेगवेगळ्या करीज बरोबर हा तुम्ही खाऊ शकतात। अजून तुम्हाला वेगवेगळे पुलाव बघायचे असेल तर रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि तुमच्याही काही रिक्वेस्ट असतील तर आम्हाला जरूर कळवा। नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज पहिल्या भागात मी तुम्हाला दाखवते आहे घरच्या घरी पनीर कसं बनवायचं। इकडे मी 1 लिटर दूध घेतलंय आणि ते फुल फॅट मिल्क आहे। तर आपण दूध उकळत ठेवूया। तोपर्यंत आपण इकडे पाणी उकळायचं आहे, कारण आपल्याला पनीर झाल्यावर ते थोडंसं त्याला स्टीम करायचं आहे। दूध उकळलेलं आहे, तर आपण 1 कप पाणी घेऊया आणि ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून विनेगर आणि हे मिश्रण आपण ह्या उकळत्या दुधात घालायचे। विनेगर घातल्यामुळे दूध फाटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आपण हे गाळून घेऊया। आता आपण ह्याच्यावर थंड पाणी घालायचंय। पनीर थंड झालं पाहिजे थोडंसं। ह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। यात आपण 2 टेबलस्पून मैदा घ्यायचे आणि हे छान मळून घ्यायचे। मी इथे बाउल मध्ये मळते, पण तुम्ही परातीमध्ये पण मळू शकता। छान असं स्मूथ करून घ्यायचंय। आपलं हे मळून झाले, असं छान असा ह्याच्यात गोळा करून घ्यायचे आणि तो ह्या एका फडक्यामध्ये ठेवायचे, बांधायचे। आता आपण हे पनीर जे आहे ते थोडंसं त्याला स्टीम घ्यायची आहे। तर आपण ह्या भांड्यात ठेवूया आणि 10 मिनिटं आपल्याला वाट बघायची। थोडी स्टीम येऊन द्यायची। गॅस बंद करायचंय आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। आता हे थंड होऊ द्यायचंय। आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवायचंय, जेणेकरून त्याला छान टेक्स्चर येईल। आपलं पनीर फ्रीज मधून काढलेलं आहे। आता आपण ते कापून घेऊया। छानपैकी सेट झालेलं आहे पनीर। आता तुम्ही कुठच्याही प्रकारच्या पनीरच्या रेसिपी करू शकतात आणि अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपीसाठी पाहत राहायचंय रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग।